आदित्य, मला खरंच माहित नाही अहिल्याने हे सगळं का केलंय, पण एक मात्र खरं आहे की पारूने प्रॉपर्टीच्या मोहापायी तुला सोडलेलं नाहीये. अहिल्याने तिला हे करायला सांगितलं म्हणून तिने हे केलंय. आणि कदाचित त्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्यायच नसणार आहे. आदित्य, ऐक माझं, मला माझी सून परत हवी आहे. दादा, पारूची काहीही चूक नसताना तिला एवढी मोठी शिक्षा भोगावी लागली. तुम्हाला पण माहितीये की पारूचं तुमच्यावर खूप प्रेम आहे, ती नाही जगू शकत तुमच्याशिवाय. दादा, तुम्ही आत्ताच्या आत्ता जा, पारूची माफी मागा आणि सगळे गैरसमज मिटवा प्लीज. तुझं चुकलंय दादा. तू तिची किंमत या प्रॉपर्टीच्या पेपर्स सोबत केलीस. भाग पडलंस तिला प्रॉपर्टी आणि तुझ्यामध्ये चूज करायला. आदित्य थांब. हे बघ, मला असं वाटतं या सगळ्यांची ऐकायची काही गरज नाहीये तशी. कारण काय अरे, त्या मोलकर्णीला गरज नाहीये का तुझी? तू का माफी मागायची तिची? मी सांगते ते ऐक. तू थोडा वेळ थांब इकडेच. ती स्वतः येईल तुझे पाय धरत इथपर्यंत. काही गरज नाहीये कुठेही जायची. थांब. बाबा, चल, आज आईने डोळे उघडले. एक गोष्ट तर पक्की आहे, इथून पुढे मी पारूची साथ कधीच सोडत नसतो. प्रीतम, काय गरज होती तिला हे वागायची? हा, कोणी सांगितलेलं त्या दोघांच्या प्रेमाची परीक्षा घ्यायला? अरे हकलून दिलं होतं ना त्या दोघांना घरातून, नाकारून. लोक त्यांची सुखात राहत होती, मग कशाला ढवळढवळ केली पाहिजे त्यांच्या आयुष्यात? पारूचं काय चुकलं? काय चुकलं त्या पारूचं? ती आईला देवी आई मानते ना, मग तिचा शब्द तिच्यासाठी प्रमाण आहे. तिने फक्त तिच्या देवी आईचा शब्द पाळला, बस. बाकी काही नाही. तिने काही नाही केलं, फक्त तिचा धर्म पाळलाय, बस. प्रीतम तुम्ही शांत व्हा. अरे बसा आधी इथे बसा. तुम्ही एकाच बाजूने विचार करताय, नाण्याच्या दुसऱ्या बाजूनेही विचार करायला हवा ना. आईंनी त्यांच्या प्रेमाची परीक्षा नाही घेतलीये, उलट त्यांना एक शिकवण दिलीये की जगाच्या कुठल्याच ताकदीने तुमचं नातं कमकुवत होऊ देऊ नका. मग भले ती स्वतःची आई का असेना. एकमेकांना दिलेले शब्द, घेतलेली वचनं नवरा बायकोने जाणीवपूर्वक पाळायला हवीत. यात आईंचा कुठलाच वाईट हेतू नव्हता. अरे पण या सगळ्याचा तर दोघांना किती त्रास झालाय, कळतोय का? प्रीतम, डॉक्टर इंजेक्शन देतात तेव्हा दुखतं ना, वेदना होतात ना, पण तो त्रास आपला आजार दूर करण्यासाठी असतो. मग जर क्षणिक त्रासामुळे दीर्घकाळ फायदा होणार असेल ना, तर त्या त्रासाला त्रास नाही म्हणत. मला खात्री आहे ह्यानंतर दादा आणि पारूचं नातं अजूनच उजळून निघेल. ते दोघं एकमेकांशी बांधले जातील आणि मग जगातली कुठलीच ताकद त्यांना कधीच दूर नाही करू शकणार. तुम्ही ऐका माझं, कसलाच विचार करू नका आणि वाईट तर अजिबात वाटून घेऊ नका. हे पेपर्स घ्या ना, चला माझ्यासोबत. आदित्य सर, ह्यानं ना, ह्या पैशांना आपण यांच्यापेक्षा मोठा बिझनेस करू, मस्त बिझनेस करू, सुखात समाधात आनंदानं राहू. तुम्हाला का कळत नाही आदित्य सर? मला कंटाळा आलाय कष्ट करून करून. मला नाही गरिबीत राहायचंय. मला माहित होतं तुला कुठल्याही प्रॉपर्टीचा मोह वगैरे नाही. प्रॉपर्टीसाठी तू हे केलेलं नाही. पण
काय झालं आदित्य दादा? मावशी पारू पारू आहे, टेन्शन मध्ये होती, आत्ताच गावी गेली. मावशी तुम्ही आजीची काळजी घ्या. हा. ते म्हणतात ना, चुकीचा जोडीदार निवडला की माणसाचा विनाश होतो, आणि आज ते सिद्ध झालं. हे घे, प्रॉपर्टी मधला तुझा हिस्सा. हे घे आणि चालता हो इथून. तुला जो हिस्सा हवाय तो घे, मला पण बघायचंय तू कोणाची निवड करतेस ते. जो पाहिजे तो हिस्सा घे म्हणजे? हो, जर तुला प्रॉपर्टी महत्वाची असेल तर मी मिळणार नाही, आणि मी जर महत्वाचं असेल तुला प्रॉपर्टी सोडावी लागेल. देवा कसा फासयो तुझा. अंधारल घरदार शिवार, अनाथ झाला ह्यो तुझा परिवार. नकळत काळ कोपला, सैर भैर झालं सार, आखटीत घडणार. काळाळ घेऊन गेला देऊन जन्माची सजा. देवा कसा फासयो तुझा, देवा कसा फासयो तुझा, देवा कसा फासयो. कोल्हापूर सांगली सातारा, कोल्हापूर सांगली सातारा, कोल्हापूर सांगली सातारा. मॅम, आज बसचा संप आहे, फक्त प्रायव्हेट गाडी जाणार. तुम्ही आमच्या प्रायव्हेट बसने चला, लवकर पोहोचू घरी. कोल्हापूर सांगली सातारा, कोल्हापूर सांगली सातारा. कसं जगाव तू गेल्यावर, हो धरावा कसार धीर, पाहावी कशीर वाट ताटा तूट झाल्यावर. यतीन काळ जाव घातला सार घाव, हरपल वादळात सपनाच एक गाव. येशीवर जीव टांगला, सैर भैर झालं सार, आघटित घडणार. काळाड घेऊन गेला देऊन जन्माची सजा. देवा कसा फासयो तुझा, देवा कसा फासयो तुझा, देवा कसा फासयो तुझा. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.